कॉमन एक त्यांचं विज्युअल घ्यायचं करून घेतो. वन टू वन पटकन घेतो लावतो एकदा पुढं नको खराब होईल. संवाद साधण्यासाठी मला काही कारणही असत नाही. मला वाटतं अनौपचारिकरित्या आपण बऱ्यापैकी एकमेकांच्या संपर्कात असतो, परंतु तो थोडासा कदाचित खंड पडला असावा आपल्या समाजामध्ये. करण्याचं कारण हे आहे, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की मेटे साहेबांनी व्यसनमुक्तीची दरवर्षी 31 डिसेंबरला, म्हणजे 31 डिसेंबर निवडण्याचं कारणही तेच होतं की वर्षभर समाज व्यसनाकडे वळत असतो, निमित्त असतं, आणि ते टाळण्यासाठी विशेषतः जण साहेब ज्या पद्धतीने ती मोहीम नेटाने पुढे चालवत होते त्याचे साक्षीदार देखील आहात भरायला. तेव्हा किमान साहेबांचे सामाजिक मुद्दे, साहेबांची सामाजिक चळवळ ही थांबता कामा नये, हा आम्ही उपक्रम राबवला होता. आणि त्याच्या विशेषतःच परिपाक म्हणून याही वर्षी 30 आणि 31 डिसेंबरला कसं असणार आहे, कोण येणार आहे, मान्यवरांची कोणाकोणाची उपस्थिती असणार आहे, काय सांगा? या वर्षीच्या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, त्याचबरोबर बीडचे पालकमंत्री, त्याचबरोबर अतुल सावे साहेब, पंकजाताई, या सगळ्यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. यावर्षीचा कार्यक्रम 2 दिवसांमध्ये होणार आहे. 30 डिसेंबरला व्यसनमुक्तीसाठी महारॅली असणार आहे. ती श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलापासून सुरू होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे त्या रॅलीचा समारोप होणार आहे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तो समारोपाचा कार्यक्रम असेल. 31 डिसेंबरला रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा सांस्कृतिक कार्यक्रम झेंडा फेम ज्ञानेश्वर मेश्राम यांचा असून लावणी भुलली अभंगाला हा कार्यक्रम ते त्या दिवशी सादर करणार आहेत. आणि दरवर्षीप्रमाणेच हा कार्यक्रम संपल्यानंतर सुगंधी दुधाच्या प्राशनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांच्या विचारांना हा कार्यक्रम होतो आहे. नेमकी आज आपल्यामध्ये नाहीत, मात्र त्यांचा विचाराचा वारसा तुम्ही मोठा याने चालवताय. महाराष्ट्रभर असे कार्यक्रम झाले पाहिजे या अनुषंगाने तुम्ही काही पुढचा प्रयत्न करताय का? होय, महाराष्ट्रभर झाले पाहिजेत हा साहेबांचाही प्रयत्न होता आणि साहेबांच्या पश्चात तर अगदी जीव तोडून आम्ही हा प्रयत्न करतो आहोत की महाराष्ट्रभर झाला पाहिजे. आणि त्याचाच एक भाग म्हणून 31 डिसेंबर रोजी मुंबई, दक्षिण मध्य मुंबई हा जो शिवसंग्रामचा जिल्हा आहे त्यामध्ये शिवसंग्रामच्या जिल्हाध्यक्षांनी हा संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणजे बीडच्या बाहेर हा पहिल्या वेळेस इतरत्र कार्यक्रम होतो आहे.